हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. या बातमीचे प्रस्तुतकर्ते आहेत दंतचिकित्सेसाठी भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर शुभम मनगटे यांचे मनगटे डेंटल हॉस्पिटल, गोवर्धन नगर, देव्हाडी रोड, तुमसर. तुमसरमधून 35 भाविकांचा जथ्था चारधाम यात्रासाठी सज्ज. विश्वेश्वर नागमंदिर समितीचा मोठा उपक्रम. आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत असलेल्या उत्तराखंडमधील पावन चारधाम यात्रेचा शंखनाद झाला असून भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगरीतून 35 श्रद्धालूंचा जथ्था या अलौकिक प्रवासासाठी सज्ज झाला आहे. येथील प्रसिद्ध विश्वेश्वर नागमंदिर समितीच्या वतीने या विशेष यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. 3 मे रोजी सायंकाळी ठीक 9 वाजता समता एक्सप्रेसने हा जथ्था भोलेनाथांच्या जयघोषात प्रस्थान करेल. या यात्रेमध्ये शहरातील विविध क्षेत्रांतील महिला, पुरुष आणि बालकांचा उत्साही सहभाग असून गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी सर्व भाविक कमालीचे उत्सुक आहेत. विशेष म्हणजे 3 मे रोजी सायंकाळी 9 वाजता तुमसर रोड रेल्वे स्टेशन येथे या यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असून संपूर्ण तुमसर शहरातून या यात्रेकरूंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 16 मे रोजी ही यात्रा पूर्ण करून सर्व भाविक सुखरूप परतणार असून या मंगलमय प्रवासासाठी प्रसिद्ध मराठी न्यूज चॅनल CV9 मराठीच्या वतीने सर्व श्रद्धालूंना सुखद प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. अमृतलाल चरडे, CV9 मराठी, मुख्य संपादक, तुमसर. विश्वेश्वर नागमंदिर समितीच्या वतीनं यावर्षी चारोधाम यात्राचा टूर आमचा आयोजित झालेला आहे. आम्ही 3 तारखेला 3 मेला इथून निघणार आहे समता एक्सप्रेसनी आणि सर्व याच्यामध्ये महिला, मुलं आणि जेंट्स असे सगळे मिळून 33 लोकांचा हा ग्रुप आहे. आम्ही 3 तारखेला इथून प्रस्थान करणार. हरिहर हर बोला, हर हर महादेव. आम्ही दिनांक 3 तारखेला 3 मेला इथून चारधाम यात्रेकरिता निघणार आहोत. आमच्या विश्वेश्वर नागमंदिर ग्रुप हा जवळपास 35 लोकांचा ग्रुप घेऊन लेडीज, जेंट्स आणि लहान मुलं हे सर्व मिळून आम्ही चारधाम यात्रेकरिता निघणार आहोत. 3 तारखेला निघू, प्रस्थान करू सायंकाळी 9 वाजता समता एक्सप्रेसनी आणि त्याच्यानंतर तिथून आम्ही दिल्लीला पोहोचल्यानंतर दिल्लीवरून आमची वेगळी परत ट्रेन आहे. तर अशा वेळेस आम्ही 5 तारखेला हरिद्वारला पोहोचलो आणि हरिद्वारवरून 10 दिवसाची आमची चारधाम यात्रेच्या आमच्या ठरलेलं आहे. आम्ही चारधाम यात्रा करू आणि रिटर्न आम्ही 16 तारखेला तुमसरला परत येऊ. तरी तुमसरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आम्हाला भरभरून यात्रेनिमित्त आशीर्वाद द्यावा. हरिहर. और मॉर्निंग वॉक ग्रुप की तरफ से हर 1-2 साल के बाद में कहीं न कहीं घूमने जाते हैं. अमरनाथ हो गया, हर एरिया हो गया. ये बद्रीनाथ, केदारनाथ जाने की बहुत इच्छा थी और हमारे जो दोस्त यार है और पूरी महिला मंडल के साथ 32-33 लोगों के साथ में हम वहाँ जा रहे हैं और हमारी आशा है कि ये भी टूर हमारा सक्सेस होगा. हमारे से नए नए लोग जुड़ते हैं. तुमसर में कोई नहीं पूछता कब जा रहे हो, कब जा रहे हो. इस साल हम केदारनाथ जा रहे हैं और हमारा केदारनाथ भी अच्छे से होगा और अगले बार हमारी केरल की यात्रा रहेगी. धन्यवाद. जय श्री राम. 3 तारीख को हम समता एक्सप्रेस से जा रहे हैं दिल्ली से हरिद्वार. हरिद्वार से फिर चारधाम यात्रा है, 10 दिन का टूर है और 15 को वापसी है. वहाँ से 15 को हरिद्वार से वापसी है. 16 को यानी कि 16 को मथुरा पहुँचने, मथुरा में वृंदावन भी जाएंगे, वापसी 17 को पहुँचेंगे. तुमसरचे जे आपले मित्र आहेत, विश्वेश्वर मंदिरचे जे लोक आहेत, हे प्रत्येक वर्षी यात्रा काढत असतात कुठली. यावर्षी यांनी चारधाम यात्राचा म्हणजे आयोजन केलेलं आहे. तर या आयोजनमध्ये हे 3 तारखेला तुमसरवरून समता एक्सप्रेसने जाणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीला पोहोचतील. दिल्लीवरून ते मग हरिद्वारला जातील आणि हरिद्वारवरून ते चारधाम यात्रेचे दर्शनाला सुरू करतील. ते 15 तारखेपर्यंत तिथं थांबतील आणि हरिद्वारवरून ते 15 तारखेला मथुराला येतील. मथुराला त्यांच्या 2 दिवस दिलं त्यांनी ठेवलेलं आहे आणि मथुराहून ते नागपूरला येतील. तरी यांच्या म्हणजे जे यांनी या यात्राचं जे नियोजन केलं आहे एकदम सुंदर केलं आहे. आज आमची मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये आम्ही यांच्याशी पाहिलं तर खूप सुंदर यांनी आयोजन केलेलं आहे. तरी यांच्या यात्रेला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुमसरवाल्यांनी, तुमसरचे जे आपले लोक आहेत त्यांनी यांच्या यात्रेला शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद.